एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आरजी राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी सिद्धांत सर्वदे तर सचिवपदी प्रवीण गायकवाड। आरजी राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक दिनांक 9 मार्च 2025 रोजी रूपाभवानी गार्डन येथे संस्थेचे संस्थापक पिंटू आप्पासाहेब ढावरे यांच्या मार्गदर्शनाखालील निवडीची बैठक संपन्न झाली। सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली। या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे नूतन पदाधिकारी नेमणूक करण्यात आली। अध्यक्ष सिद्धांत सर्वदे, उपाध्यक्ष अजय कांबळे, आदित्य गायकवाड, दीपक रणदिवे, संजीव गायकवाड, संतनू वनकडे, सचिव प्रवीण गायकवाड, सहसचिव शशिकांत माने, हनुमंत वाघमारे, शुभम गायकवाड, गौतम कापुरे, प्रसिद्ध प्रमुख संदेश गवळी, सुधीर बनसोडे, सँडी गायकवाड, आदर्श कांबळे, अजय जेटीथोर, खजिनदार प्रमोद नागटिळक, कार्याध्यक्ष श्रवण सर्वदे, अजय कसबे, आशम मनियार, आभी उडानशिव, संकेत शिंदे, मिरवणूक प्रमुख विशाल गायकवाड, आकाश कांबळे, दीपक कोपुल, राजभाऊ चव्हाण, मंडळाचे प्रमुख सल्लागार बंटी तळभंडारे, सिद्धांत रणखांबे, बबलू ढावरे, तुषार जौंजट, प्रथमेश गायकवाड, दिगंबर वाघमारे, सिद्धांत मसलखांब, शुभम गायकवाड, बंटी माने, कुणाल उडानशिव, संगमित्र वारभोवर, सुनील झळके, विकी बनसोडे, गौतम कसबे, अंबादास रोपनर, विक्रांत सावंत, भैया सावंत, रौनक निंबोळे, विशाल जावळे, सूरज शिवशरण, नंदू हेगडे, सोनू कोणे, चिया कांबळे, तुषार कटरमल, साहिल क्षीरसागर, अमित कांबळे, चैतन्य गायकवाड, राहुल भालेराव, रोशन कांबळे, राहुल देवरमणी, रितेश गायकवाड, रोहन गायकवाड, चेतन पात्रे, प्रवीण खिलारे, अनिकेत गायकवाड। प्रमुख उपस्थिती नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, ॲडव्होकेट विनीत कुमार गायकवाड, राहुल शहाबादे, नगरसेवक संजय जी कनके, योगेश भैया काकडे, युवा नेते सुजित अवघडे, प्रीतम भैया परदेशी, ब्रह्मदेव पवार, नागेश येळमळे, सुधीर बिडबाग, भैया कांबळे, प्रकाश ननोरे, विजयानंद काळे यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडली। सर्व पदाधिकाऱ्यांना मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। पिंटू अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली मागच्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने या सणाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं जे लोक या ठिकाणी पाहायला येतात त्यांनी एक आनंद आणि एक अभिमान वाटावं असं आपल्या हातून या ठिकाणी जयंती साजरा होत आहे। आणि याच पद्धतीने यावर्षीसुद्धा तुमच्या हातून असंच एक आदर्श जयंती साजरं व्हावं, त्याला जे काही मदत असेल आणि जे काही आम्ही सोबत तुमच्या आहोत एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। मी व माझा परिवार आप्पासाहेबांच्या सोबत राहील आणि या ठिकाणी जे कोणी नवीन पदाधिकारी होतील त्यांच्यावर एक अतिशय मोठा जबाबदारी आहे। एक चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या वातावरणात आपल्याला जयंती साजरा करून घ्यायचा आहे। यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण बोलवलात त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संबोधतो। जय हिंद, जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज वार्षिक बैठकीचे आयोजित करण्यात आले होते। त्या बैठकीमध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती होती ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर किरण देशमुख साहेब, आमचे सहकारी मित्र योगेश भैया काकडे, प्रीतम परदेशी भैया, ब्रह्मदेव पवार साहेब, नागेश येळमळे, राहुल शाब्दी, विश्वास गायकवाड साहेब व आलेले सर्व स्वाभिमानी आरजी कंपनीचे सदस्य व माझे सहकारी मित्र यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। सोलापूर शहरामध्ये गेल्या 3 वर्षापासून आरजी राजगृह मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सोलापूरमध्ये एक सुंदर मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्ही दरवर्षी करतो। त्यामध्ये यावर्षी ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली ते माझे लहान बंधू सिद्धांत सर्वदे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना संस्थेच्या वतीनं एक संस्थापक या नात्याने त्यांना प्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून
या येणाऱ्या 134वी भीम जयंतीनिमित्त चांगले उपक्रम राबवो ही त्यांना विनंती करतो. आणि ज्या ज्या पदाधिकारी आज निवड झाली, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, सचिव, या सर्वांना एक विनंती करतो की आपण मंडळाकडे लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या 20 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी एक चांगल्या सोलापूर जिल्ह्यामधल्या भीमसैनिकांना व 18 पकड जातील त्या लोकांना आपण एक सुंदर देखावा सादर करणार आहे. त्या माध्यमातून आपण संस्थेच्या माध्यमातून जी उपक्रम राबवता येईल ते उपक्रम राबवून आपण सोलापूर शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक सुंदर विचार, त्यांच्या विचारावर काहीतरी करण्याचा एक संकल्प संस्थेच्या माध्यमातून घेतली आहे. आणि मी सर्व पद्धतीने विनंती करतो, आपण सर्वांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन सर्वांना या इथं फक्त बौद्ध समाजापुरता हा मीटिंगचा संदेश नव्हता, तर 18 पकड जातीला घेऊन आपण चालणारा हा आपला स्वाभिमानी आरजी कंपनी व राजगैरज संस्थेचं एक ख्वाहिश आहे. त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम केले पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि ज्या ज्या प्रेस माध्यमातून, चॅनल माध्यमातून जी आमची बातमी तुम्ही लावून जी प्रसिद्ध करता, प्रथम तुमच्या सगळ्यांना मी 134व्या जयंतीनिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो. आणि मी इथं थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. बोलायला त्याला ऐकलं आहे त्या स्वाभिमानी आरजी कंपनी आता पहिल्यापासून आरजी कंपनी या वतीने माझी निवड झाल्याबद्दल मी संस्थेचे आभार आहे. माझ्या हातून चांगले काम होते. 134वी जयंती मी सर्वांना शुभेच्छा देतो.